गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने आयोजित देवराज प्रीमियर लीग 2026 या भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात पार पडले। सदर स्पर्धा 8 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आली। या स्पर्धेचे आयोजन प्रवीण शिरसाट व श्री नामदेव कोरडे यांनी केले। या स्पर्धेचे उद्घाटन माननीय आमदार हिरामन दादा खोसकर, इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा व त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणीताई तुंगार यांचे शुभ हस्ते करण्यात आले। या उद्घाटक म्हणून राजाभाऊ आजे, नाशिक लोकसभा हे देखील उपस्थित होते। कार्यक्रमास उपनगराध्यक्ष मंजुताई रवींद्र वारुंगसे तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्घाटनाप्रसंगी बोलताना आमदार हिरामन खोसकर यांनी त्र्यंबकेश्वर शहरासाठी महत्त्वपूर्ण घोषणा करत शासकीय क्रीडांगण मंजूर करण्यात येणार असून पुढील वर्षी त्र्यंबकेश्वर येथे भव्य शासकीय क्रीडांगण उभे राहील असे आश्वासन दिले। त्यांच्या या घोषणेमुळे खेळाडू व क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। या स्पर्धेसाठी नया उदासीन आखाडा त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे, त्र्यंबकेश्वर नगर परिषद तसेच मंगेश खोडे मंडप डेकोरेटर्स त्र्यंबकेश्वरांचे मोलाचे सहकार्य लाभले। देवराज प्रीमियर लीग मुळे त्र्यंबकेश्वर मधील युवकांना आपले क्रीडा गुण दाखविण्याची संधी मिळत असून शहरातील क्रीडा संस्कृतीला नवे बळ मिळत आहे। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर।